संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या बहुचर्चित पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तास शिल्लक उरले आहेत। प्रत्यक्ष प्रचारात राजकीय पक्षांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तर केलेच, पण या संपूर्ण निवडणुकीत लक्षवेधी राहिला तो राज्य निवडणूक आयोग। कारण TMCनं राज्य निवडणूक आयोगालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। आरोप प्रत्यारोपांचा हा सिलसिला मतदानानंतरही आपल्याला पाहायला मिळतो आहे। मतदानानंतर TMC विरुद्ध भाजप आणि TMC विरुद्ध राज्य निवडणूक आयोग अशी उडालेली आरोप प्रत्यारोपांची राळ लक्षात घेत मतमोजणी केंद्राबाहेर अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। निवडणुकीच्या काळात हिंसाचार रोखण्यासाठी आधीच जवळपास 2.5 लाख सेंट्रल टास्क फोर्स राज्यात तैनात होता। आता त्याच टास्क फोर्सवर निकालानंतर हिंसाचार झाला तर तो रोखण्याची जबाबदारी असणार आहे। मतांशी छेडछाड होत असल्याचा आरोप TMCनं केला आहे। 2 दिवसांपूर्वी स्ट्रॉंग रूम बाहेरचं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं मध्यरात्रीचं रौद्र रूप अवघ्या देशानं पाहिलं। त्यानंतर TMC आणि भाजपतला संघर्ष क्षणाक्षणाला वाढतो आहे। त्यामुळे मतमोजणी केंद्रावर आणि केंद्राबाहेरही अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था आहे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये याची जबाबदारीही प्रशासन आणि पोलीस यंत्रणेवर असणार आहे। त्यामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कमालीची सज्ज आहे। सध्या मी नेताजी इंडोर स्टेडियम मतमोजणी केंद्राबाहेर आहे। इथे 6 मतदारसंघाची मतमोजणी पार पडणार आहे। इथेही कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईकसह दिनेश दुखंडे, TV9 मराठी, पश्चिम बंगाल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।